बोला. काँग्रेस 48 जागांसाठी चाचपणी करते. काँग्रेस 48 जागांसाठी चाचपणी करते. त्यांना जास्त जागा हव्या शिवसेनेपेक्षा असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचे नेते वारंवार बोलत आहेत. असं जाहीरपणे कुठे बोलल्याचं मी ऐकलं नाही. म्हणजे नानासाहेब पटोले, राहुल गांधी, महाराष्ट्रात नाना पटोले अध्यक्ष आहेत त्यांच्या पक्षाचे. दिल्लीमध्ये खरगे साहेब आहेत आमचे, राहुलजी आहेत. त्यांच्याकडून कुठे अशा प्रकारचं जाहीर वक्तव्य आल्याचं माझ्या निदर्शनास आलं नाही. बाकी इतर कोणी काय बोलत असेल तर ते फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही. आम्ही आधी स्पष्ट सांगितलं आहे, जो जिंकेल त्याची जागा. आकडा वाढवायला जागा मिळणार नाहीत कोणालाही, ना शिवसेनेला, ना काँग्रेसला, ना राष्ट्रवादीला. आम्हाला असं खात्री आहे आम्ही जिंकू. आमच्याकडे उमेदवार आहे, किंवा आमच्याकडे उमेदवार नाही तुमच्याकडे आहे, ती जागा तुम्हाला मिळेल. पण आकडे वाढवायला जागा कोणीही घेणार नाही. 2019चं संख्याबळ पाहता शिवसेनेची आकडा जास्त आहे आणि काँग्रेस तर पोटावर मोजले नाममात्र आहे. अशा स्थितीमध्ये काँग्रेस जास्त जागा मात्र ही तर आता काँग्रेसने अद्याप काँग्रेसने कोणत्याही जागा मागितलेल्या नाहीत. जास्त म्हणतात तुम्ही त्या. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं बेस आहे आणि तो राहील. विदर्भात काँग्रेस मजबूतीने उभी आहे. त्यानंतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची ताकद चांगली आहे. आत्ताच मला अमित देशमुख इथेच भेटले, आम्ही चर्चा करत होतो. मला असं वाटतं की फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर किमान 300 ठिकाणी या देशात काँग्रेस आणि भाजपा यांची सरळ लढत आहे. आणि त्या जागा ज्या आहेत त्या जागा 2024चं भवितव्य ठरवतील. किमान 150 ते 150 जागांवर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.